नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो. या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह अजित पवारांकडे गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली त्याच्यानंतर जी सुनावणी सुरू होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्याच्यातली सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची. शरद पवार यांना खूप मोठा हा धक्का मानला जातोय. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. गेल्या वर्षी अशीच बातमी समोर आली होती जेव्हा शिवसेनेतली दुही समोर आली होती, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता आणि निर्णय त्यांनी देताना तो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने दिला होता आणि पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं होतं. त्याचप्रमाणे आज अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संस्थापक शरद पवार यांचे पुतणे, एक फक्त पक्षातलीच नाही तर घरातली सुद्धा आपण ही फूट म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता पुतण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत ताबा गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडे गेले. 1999 साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता अजित पवारांकडे गेलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोगासमोर याची सुनावणी होत होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी धाव घेतली होती आणि दोघांनी आपली मतं त्यांच्यासमोर मांडलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शरद पवारांचे जुने सहकारी अंकुश काकडे देखील आपल्यासोबत लाईनवर आहेत. काकडे साहेब, तुमची काय प्रतिक्रिया आहे? पक्ष आणि चिन्ह आता तुमच्याकडे नाही, तुम्हाला नवीन पक्षाला नाव आणि चिन्ह घ्यावं लागणार आहे. काय तुमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया याबाबत? नाही, या निर्णयाचा आम्हाला काही आश्चर्य वाटलं नाही. अशा प्रकारचा निर्णय येईल हे आम्ही सर्वांनी अपेक्षित धरलं होतं. ज्या वेळेला शिवसेनेच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने असा निर्णय दिला त्यावेळेला प्रथम दोन गटांना वेगवेगळी चिन्ह दिली, त्याच्यानंतर दिल्लीतनं सूत्र हलवली गेली आणि दबावामुळे त्यांनी पुन्हा शिवसेना शिंदे गटाला मान्यता दिली. आणि आज देखील आमच्या बाबतीमध्ये त्यांनी आमच्या विरोधामध्ये निकाल दिलाय. हा निकाल आम्हाला अपेक्षित होता. आमच्या ज्यावेळेला शिवसेनेचा निर्णय आला तेव्हापासून आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आपल्याला आता वेगळं चिन्ह घेऊन आणि वेगळं नाव घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागेल अशी झाली होती आणि तशा प्रकारची तयारी देखील केली होती. आदरणीय पवार साहेबांनी 99 साली ज्यावेळेला पक्ष स्थापन केला त्यावेळेचं चिन्ह आज गेलं याचं आम्हाला दुःख आहे. पण पवार साहेब ज्या वेळेला कोण अशी अडचण येते त्यावेळेला नवीन चिन्ह घेऊन देखील ते जनमानसामध्ये रुजू करतात आणि पुन्हा पक्ष स्थापन करतात. पवार साहेब असतील, सुप्रियाताई, जयंतराव टिळक जो काही निर्णय घेतील, जे काही चिन्ह घेतील ते चिन्ह आम्ही घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि साहेबांची राष्ट्रवादी पुन्हा बळकट करण्यासाठी आम्ही आजपासून कामाला लागले आहोत. माझं आपल्याला एकच म्हणणं आहे की आपण या ठिकाणी आता विद्याताईंना अडवत होतात त्यांना किंवा असं बोलू नका. तुमची निलेश राणे किंवा पडळकरांना अशी थांबवण्याची हिंमत का होत नाही? बिलकुल थांबवतो. ऐका, नाही काकडे साहेब, जेव्हा ते समोर माझ्या समोर अशी, मला इतर वाहिन्यांचं माहित नाही, माझ्या समोर जेव्हा त्याची भाषा वापरली त्यांनी नक्कीच थांबवेल त्यांना मी. माझं काय म्हणतं की आपण या गोष्टीला संसदीय मार्गाने सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता, एवढंच माझं मान्य आहे. मला मान्य आहे, पण संसदीय भाषा फक्त आहे वापरायची आणि समोरच्यांनी काही शिवाय गाळ्या केल्या तरी ते चालू द्यायचं हे सुद्धा नाही ना. माध्यमांनी त्याचा विचार केला पाहिजे. नक्कीच करू. इतरही माध्यमांनी विचार करा. धन्यवाद अंकुशजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.